सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत 5 मिनिटात धाबा स्टाईल शिमला मिरचीची भाजी. तर ही भाजी बनवण्यासाठी मी इथे 3 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही याआधी कधी शिमला मिरचीची भाजी बनवली आहे का, हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी सर्वप्रथम इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि ही भाजी बनवण्यासाठी शिमला मिरची, लसूण आणि शेंगदाणा फक्त 3च साहित्यात ही भाजी तयार होते. तर इथे मी शिमला मिरचीचे अशा प्रकारे 4 भाग केलेले आहेत, म्हणजे 4 बाजूने असं कट केलेलं आहे. आणि इथे मी शेंगदाणेही बारीक करून घेतलेले आहेत. आता इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे तिखट कमी जास्त करू शकता आणि शेंगदाणेही तुम्ही तुमच्याप्रमाणे वापरू शकता. आता इथे मी मीठही घेतलेलं आहे. आता हा सर्व मसाला इथे मी हातानेच बारीक केलेला आहे आणि आता मिक्स केलेला आहे. आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं करून अशा प्रकारे पाणी घालायचं आणि थोडंसं ओलं झाल्यानंतर असं शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचं, जेणेकरून सर्व मसाला शिमला मिरचीमध्ये नीट शिजतो. आणि त्यानंतर मी कढाईमध्ये 2 चमचा तेल घालून घेणार आहे. आणि गाईस, तुम्हाला माझ्या चॅनलवरती नेक्स्ट रेसिपी कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हे थंबनेल तुम्हाला आवडला का हेही कॉमेंटमध्ये सांगा. तर इथे तेल गरम झाल्यानंतर मी इथे शिमला मिरची तेलामध्ये घातलेल्या आहेत आणि त्यानंतर साधारणपणे 2 ग्लास इथे मी पाणी घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे पाणी कमी जास्त घालू शकता. तर इथे मी फक्त 2च ग्लास पाणी घालणार आहे आणि इथे मी गॅस मिडियमच ठेवणार आहे. आणि आता साधारणपणे 5 ते 6 मिनटं मी हे झाकून ठेवणार आहे शिमला मिरची शिजण्यासाठी. तर ही भाजी फक्त 5 किंवा 6च मिनटात बनते. तर तुम्ही ते पाहू शकता. 5 ते 6 मिनटानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ही भाजी आपली तयार झालेली आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. आणि भेटूया नवीन एका रेसिपीसोबत.